सालापूर वितरिका कालव्याचं दुरुस्ती काम करत असताना ऊर्ध्व गंगा प्रकल्प विभागाकडून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेल्या पक्क्या रस्त्याचं खोदकाम करून रस्त्याचं नुकसान केल्याबाबतचं निवेदन रवींद्र केशवराव नादरे माजी जिल्हा परिषद सदस्य गिरगाव यांच्या उपस्थितीमध्ये वसमत इथं उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी देण्यात आलं। पारडी बुद्रुक गिरगाव वडगाव रेडगाव या शिवारातील सिंचनासाठी आपल्या ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कालवे असून पारडी खुर्द शिवारामध्ये सालापूर वितरिका आहे। यामध्ये सन 2021 मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गिरगाव या रस्त्याचं सालापूर पाटीपर्यंत मजबूतीकरण आणि डांबरीकरण करण्यात आलं। सदर रस्त्याची शिवार गाव नकाशा भूमी अभिलेख कार्यालय तसंच निजामकालीन रेकॉर्डमध्ये देखील नोंद आहे। खोदलेला रस्ता आणि डांबरीकरण मजबूतीकरणाचा पूर्ववत करून द्यावा असं तक्रारदार शेतकरी पारडी बुद्रुक गिरगाव वडगाव रेडगाव यांनी यावेळी बोलताना सांगितलं। या ठिकाणी उपस्थित बागलपारडी रेडगाव आणि वडगाव या 3 गावचे शेतकरी मिळून आमची गिरगावचे असे 4 गावचे मिळून शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहोत। आमची अडचण ही आहे की आमचा जो रस्ता रवी पाटील नादरे यांनी पाठीमाग म्हणजे 2021 मध्ये त्यांनी आम्हाला एक मजबूत आणि व्यवस्थित असा रस्ता करून दिलता। त्यांच्या श्रमातून आमचं एक खूप चांगलं झालं की आम्हाला त्या रस्त्याने नेहमी आमचा दळणवळण करता येत होतं। पण आजची अडचण अशी आलेली आहे की कॅलन खात्याच्या मार्फत त्या बाजूने जो कॅलन गेलेला आहे तो त्यांनी करीत असताना आमच्या रोडची जे साईडचे जे शोल्डर म्हणतो आपण ती शोल्डर पूर्ण उकरून तिथला खडकने त्या कॅलन मध्ये टाकला आणि उद्या पावसाळ्यामध्ये अडचण अशी निर्माण होणार आहे की आमचा रस्ता पूर्ण त्या ठिकाणी ढसळला जाणार आहे आणि मग त्यामुळे आम्ही उद्या दळणवळण कसं करावं आमच्या सगळ्या शेतकऱ्याची ही खंत आहे आणि ती खंत घेऊन आम्ही रवी पाटलाकडे गेलो असता त्यांनी ही अडचण सोडवण्यासाठी आम्हाला या ठिकाणी तहसीलदार साहेबाच्या इथं आणून हे आम्ही निवेदन त्यांच्या मार्फत दिलेलं आहे आणि यापुढे आम्ही शेतकरी रवी पाटलाच्या सोबत नेहमी आहोत। कोणती अडचण आली तर आणि आमचं जर काही चुकत असेल तर मग कॅलन खात्याने ते सिद्ध करावं आणि त्यांचं जर चुकीचं असेल तर त्यांनी आम्हाला रस्ता होता त्या पद्धतीने व्यवस्थित करून त्या ठिकाणी एक शोल्डर भीत म्हणा काहीतरी आम्हाला बांधून द्यावं ही आमची एक मागणी आहे पूर्ण शेतकऱ्यांची। आणि तहसील कार्यालयाला या विषयावर दिलेला आहे की 2021 मध्ये आम्ही प्रधानमंत्री शासनाकडून त्याला अधिकृत ग्रामा म्हणजे VR नंबर मिळवून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधून रस्ता केला होता, मजबूत आणि पक्का रस्ता केला होता गिरगाव रेडगाव आणि बाजूला एक कॅनल होता। पण त्या कॅनलचं ना आमचं त्यावेळेसच्या रस्त्याचं माप जवळपास 15 ते 20 फुटाचं अंतर होतं। परंतु आता त्यांनी इरिगेशन खात्याचं असं म्हणणं आहे त्यांनी आता काम एक्सपॅन्ड केलं आहे आणि आमचा काल पूर्ण रस्ता फोडला, आमची शोल्डर रस्त्याची फोडली, डांबरीकरण फोडलं आणि ते म्हणतात की बाबा हे हद्द आमची आहे। मग आता 2021 नंतर त्यांना आता 2025ला आठवलं की हद्द आमची आहे, पण वास्तविक पाहता हद्द त्यांची नसून ज्यावेळेस त्यांनी म्हणजे हद्द कायम केली होती तर ते अंदाजे तिथल्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यावर म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ती हद्द कायम केल्याचं असं आम्हाला जाणवतंय की बाबा ह्यांनी हे म्हणजे तांत्रिकदृष्ट्या हद्द घेतलेली नाही, म्हणजे उगाच त्यावेळेस तत्कालीन परिस्थिती वेगळी होती। धुरे असे त्यावेळेस रस्त्याचं अस्तित्व नव्हतं, रस्ते नव्हते, शेतकऱ्यांनी जमिनी लांब काढल्या होत्या। आज नेमकी अडचण काय आहे? आज नेमकी अडचणी म्हणजे आमचा रस्ता फोडला, आता आम्हाला रस्ता पूर्ण त्यांनी मजबूत करून द्यावा, डांबरीकरण करून द्यावं। जर नाही केलं आणि दुसरं निवेदन आहे की बाबा त्यांनी आता जे त्यांच्या मॅपनुसार त्यांच्या जमीन हद्दीनुसार त्यांनी तिथं यायचं आणि त्यांची हद्द कायम करायची एवढीच आमची मागणी आहे आणि आमचा रस्ता पूर्ववत करून द्यायचा। याच रोडवरील पुढची भूमिका काय असणार आहे? माणुसकीनं तांत्रिकदृष्ट्या त्यांनी आम्हाला सिद्ध करून दाखवावं की आमची हद्द कशी आहे, म्हणजे त्यांची असेल तर आम्हाला मान्य आहे, आम्ही रस्ता अजून इकडं वाढवून घेऊ, नसेल तर त्यांनी सिद्ध करावं की बाबा तुम्ही म्हणजे आम्ही खोटं बोलतो तर आम्ही माघार घ्यायला तयार आहे, नाही तर आम्ही रस्ता तर कसा आहे हा करूनच घेणार, त्याचा काही विषय नाही। मग आमरण उपोषण हो, मंत्रालयावर जाणं हो। कुठल्या गावचे आहेत तुम्ही? कुठले? आमचे बागलपारडी रेडगाव आणि वडगाव गिरगाव या गावांना अडचण येत आहे, गावातल्या नागरिकांना अडचण। पूर्ण शेतकरी इथं उपस्थित शिवार आहे आमची। NTV न्यूज मराठी वसमत हिंगोली।